इचलकरंजीचा पहिला महापौर महाविकास आघाडीचाच होईल, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास. इचलकरंजी शहरातील जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नासह मूलभूत समस्यांची सोडवणूक करण्यात सत्ताधारी खासदार आणि आमदार अपयशी ठरले असून त्यांच्याकडे बोलण्यासारख्या मुद्दाच शिल्लक नाही, अशी टीका महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. शहरातील शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि काही शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असला तरी हा प्रकार म्हणजे मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांनी सांगितले की जनता सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळली असून इचलकरंजीचा पहिला महापौर महाविकास आघाडीचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके यांनी आमदार आवाडे यांच्यावर टीका करत सुळकुड पाणी योजना तातडीने कार्यान्वित करण्यासाठी मोर्चा काढावा, असे आवाहन केले. तर प्रकाश मोरबाळे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांवरच आगामी महानगरपालिका निवडणूक लढवली जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी संजय कांबळे, सयाजी चव्हाण, उदयसिंग पाटील, मलकारी लपटे, सदा मलाबादे, अमरजित जाधव, प्रमोद खुडे, बाबासो कोतवाल, रणजित जाधव, वसंत कोरवी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन